नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती। तर बघा, ब्लाऊज आहे आणि ब्लाऊजला आपण आय हुक कसे बनवायचे आहेत ते मी आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। तर बघा, या ब्लाऊजचा बॅक पार्ट आहे, याचा पण मी व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केलेला आहे, तर नक्कीच बघा। तर बघा, छोट्या साईजचा ब्लाऊज आहे, 28 साईजचा 4 टक्सचा आहे। तर बघा, चॉकने मी मार्किंग करून घेतलेले आहेत। आपल्याला 5 हुक लावायचे असतात ब्लाऊजला। तर हा व्हिडिओ नवीन शिकणाऱ्यांसाठी खूपच महत्त्वाचा आहे आणि ज्यांना हुकचे जे आय राहतात ते बनवता येत नाही त्यांच्यासाठी सुद्धा महत्त्वाचा आहे। तर बघा, चॉकने आपण 5 मार्किंग केलेले आहेत। आता बघा, मी सुई घेतलेली आहे आणि सुईमध्ये 4 पदरी धागा हा टाकलेला आहे। तर बघा, अगोदर खालून सुई टाकायची आहे आपल्याला आणि तिथूनच आपल्याला सुई वापस मधून घ्यायची आहे। तुम्ही बघू शकता मी कशा प्रकारे टाकलेली आहे। आणि जो आपला धागा आहे त्याला पीळ पाडून आपल्याला अशा प्रकारे गाठ मारायची आहे, सुईलाच गाठ मारायची आहे। सुईचं टोक जे आहे ते वरच्या बाजूला काढायचं आहे आणि बघा, धाग्याला पिळून अशा प्रकारे आपल्याला गाठ मारायची आहे। तर बघा, जो धागा आपण सुईमध्ये टाकलेला राहतो तो सोडून द्यायचा आहे आणि साईडचा धागा आपल्याला पकडायचा आहे। तर बघा, अशा पद्धतीने आपण ब्लाऊजला जी बटनपट्टी राहते त्याला डायरेक्टली मशीनवर ते आय बनवलेले राहतात, पण ते काही कस्टमरला आवडत नाही। तर काही कस्टमरांना हे धाग्याचे आय आवडतात, तर तेच मी आज तुम्हाला दाखवत आहे। तर बघा, अशा प्रकारे 10 ते 15 गाठी आपल्याला सुईला मारून घ्यायच्या आहेत आणि सुईला वरच्या बाजूनेच काढायची आहे। आणि जे आपण गाठी मारलेल्या आहेत त्या आपल्याला आपल्या साईडने वळवून घ्यायचे आहेत, म्हणजे ते आय बरोबर तयार होतं। तर बघा, आता साईडने आपण 2 गाठी पॅक करून घेऊयात, जेणेकरून ते निघणार नाही तशा प्रकारे। तर बघा, दोन्ही साईडला आपण गाठी मारून घ्यायचे आहेत, म्हणजे ते लवकर तुटणारही नाही आणि सुटणारही नाही अशा प्रकारे। तर बघा, 2 आय आपण बनवून घेतलेले आहेत। आता बघा, तिसरा आपल्याला बनवायचा आहे। तर बघा, पुन्हा दाखवते मी तुम्हाला। खालून सुई टाकलेली आहे, त्याच जागेवरून सुई वरच्या बाजूला घ्यायची आहे बटनपट्टीमधून। तर बघा, अशा पद्धतीने धाग्याला पीळ पाडून आपल्याला गाठ मारायची आहे। तर बघा, अशा पद्धतीने धाग्याला पीळ पाडत गाठी मारत जायची आहे। 10 ते 15 गाठी आपल्याला मारायच्या आहेत। तर मैत्रिणींनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक व चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर बघा, 10 ते 15 गाठी मारलेल्या आहेत आणि सुई वरच्या बाजूला ओढून धाग्याला पूर्ण ओढून घ्यायचं आहे वरच्या बाजूने। तर बघा, अशा पद्धतीने वापस आपल्या बाजूला धाग्याला ओढून घ्यायचं आहे अशा पद्धतीने। बघा, खूपच सुंदर असं आय आपलं तयार होतं आणि दोन्ही साईडने आपल्याला गाठी पॅक करून घ्यायच्या आहेत। तर बघा, माझ्या चॅनलवरती तुम्हाला ब्लाऊज कटिंग आणि ब्लाऊजचे जे डिझाईन आहेत ते सुद्धा बघायला मिळतील। त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, म्हणजे जो पण मी नवीन व्हिडिओ टाकेल त्याची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुम्हाला मिळेल। ब्लाऊजच्या छान अशा डिझाईन मी तयार करते, त्याची व्हिडिओ मी अपलोड करते। तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा, म्हणजे प्रत्येक डिझाईन ही तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे। तुम्हाला काही वेगळ्या प्रकारची कटिंग हवी असेल किंवा डिझाईन हवी असेल ब्लाऊजमध्ये तर नक्कीच कमेंट करून सांगा। तर बघा, 3 आय आपले झालेले आहेत। आता चौथा आपल्याला बनवायचा आहे। तर बघा, त्याच पद्धतीने मी तुम्हाला अगदी जवळून आणि अगदी निरखून दाखवत आहे, तुम्हाला समजेल अशा प्रकारे। याबाबत तुमची काही शंका असेल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून विचारा। तर आपले ब्लाऊज शिवून झालेले राहतात, पण आय हुक बनवायला जे आहेत ते आपल्याला कंटाळा येतो। तर अशा प्रकारे हे दोऱ्याचे आय जे राहतात ते खूपच सोप्या पद्धतीने आपण तयार करू शकतो। तर बघा, अशा प्रकारे
माझी सुई जी आहे ती लहान आहे. तर बघा अशा पद्धतीने आपल्या साईडला समोरून धाग्याला ओढून घ्यायचं आहे. तर बघा अशा पद्धतीने तर मैत्रिणींनो, 4 टक्स ब्लाउजची कटिंग, प्रिन्सेस कट कटिंग, कटोरी कटिंग जी तुम्हाला हवी असेल ती मला कमेंट करून नक्कीच सांगा. मी नक्कीच तुमच्यासाठी व्हिडिओ तयार करेन आणि अपलोड करेन. तर बघा अशा पद्धतीने आपले आय बनवून झालेले आहेत, खूपच सोप्या पद्धतीने आणि खूपच कमी वेळात तुम्हाला दाखवलेला आहे. तर कसा वाटला व्हिडिओ नक्कीच कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आता समोरून आपल्याला हुक लावून घ्यायचे आहेत.